मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा दिलीप बोऱ्हाडे यांना 2,50,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली। या कारवाईमुळे मुरुडसह परिसरातील शासकीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका ठेकेदाराने एकदरा, राजपुरी आणि खोखरी या गावातील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनेजचे काम पूर्ण केले होते। संबंधित कामाचे पूर्ण बिल व अंदाजपत्रक तयार करून देण्यासाठी कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोराडे यांनी तक्रारदाराकडे प्रथम 3 लाखांची मागणी केली। त्यानंतर तडजोडी अंती 2,50,000 स्वीकारायचे ठरले। ही कारवाई अलिबाग रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली। या मोहिमेत पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे तसेच विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुमित पाटील, सचिन आरपाडकर, नवदीप नांदगावकर आणि मोनिका मोरे यांनी सहभाग घेतला। या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती एसीबी कडून देण्यात आली आहे। संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डफा, कोपरगाव।